आपण कोकणात साजरा होणाऱ्या होळी म्हणजेच ज्याला शिमगा असंही म्हटलं जात याचा आढावा घेणार आहोत। तुम्ही पाहत आहात आपण सुकळवाड तळगाव येथील श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव रवळनाथ मंदिर प्रवेशद्वाराजवळ आहोत। आंब्याच्या झाडाची होळी तोडून आणणे हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते। सुमारे 30 ते 40 फूट उंचीचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत आणतात। त्याला देव होळी म्हणतात। तुम्ही बघा कशा प्रकारे गावकरी देव होळीचा खांब वाजत गाजत देवळाकडे घेऊन येत आहे। शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी। देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा आणि पद्धत वेगळी पण तितकीच खास आणि आकर्षक आहे। आता आपण गावकरी कशा प्रकारे झाडाच्या बुंद्याचा टोकाचा थोडासा भाग साफ करत आहेत। आता होईल आता होईल आता होईल लागतो तू सांगतो पैसे टाकून देऊन सांगतो मी पैसे टाकले चांगलं तू मनाचं ठरवलं मी तुला डेळू तोडून नको म्हणलं फोटो पैसे टाकून बी देऊ नाही पुरवलं तेव्हा होळीस बुंद्याच्या साफ केलेल्या भागाला सोडून वरच्या शेंड्यापर्यंत पूर्ण भागाला आंब्याच्या पानांनी झाकत आहेत। कोकणातील माणूस कामासाठी गावापासून कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांसाठी त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात। देव होळीची तयारी पूर्ण झाल्यावर मागच्या वर्षीच्या होळीचा जो कुंड शिल्लक असतो त्याला काढून त्या खड्यात या नवीन होळीला उभी केली जाते। तुम्ही बघू शकता होळी उभी करण्यासाठी लोकांना खूप मेहनत करावी लागते। या होळीचं कथासार असं आहे की हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता जो अत्यंत क्रूर आणि अहंकारी होता। त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र भगवान विष्णूचा भक्त होता। हिरण्यकश्यपने प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण तो काही त्याला मारू शकला नाही। मग शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने आपल्या बहिणी होलिकाला, ज्याला अग्नीने स्पर्श होत नाही असे वरदान होते, तिला प्रल्हादाला घेऊन जाळून टाकण्यास सांगितले। होलिकाने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हाद जळाला नाही तर होलिकाच जळून गेली। या कथेच्या आधारावर होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा आहे जी वाईट शक्तींवर विजय दर्शवते।
गावात होळीच दहन म्हणून होळीला पेटवली जाते, पण पर्यावरणाचा विचार करून फक्त प्रथा म्हणून ती पेटवली जाते। तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे होळीच दहन गावकरी करत आहेत। होळीचा अग्नी विझल्यावर होळीचा पूजनाची तयारी गावकरी करतात। पूजनासाठी मोठा दगड होळीसमोर ठेवला जातो, त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतात। होळीचा टोकाचा भाग सुद्धा पाण्याने स्वच्छ केला जातो। गंध आणि पुष्प होळीला वाहिले जाते। गावचे मानकरी यांच्या हस्ते होळीचे पूजन केले जाते। तुम्ही पाहत आहात कशाप्रकारे होळीचे पूजन चालू आहे। होळीला आता नैवेद्य अर्पण करत आहेत। गावच्या मानकरांच्या हस्ते पूजन झाल्यावर मग गावातले सर्वजण होळीच पूजन आणि प्रदक्षिणा घालतात। गावात होळीला आलिंगन देण्याची प्रथा आहे। दहा माणूस होत ती होळी संसदी ह्या खालचा ते दोनच जळ ठेवू आवळा जाऊचा नाही मग ऐकलं आवडा तीन जळ्या आमुला वाया कुठे कुठे मागे मागे गेलो रे चालू मागे गेलो तू कुठे चल चला झाडाची निवड आणि मग ते तोडून वाडीच्या देवाच्या जाग्यावर, ज्याला देवाचा मांड असेही म्हटले जाते, तेथे आणला जातो। समज
चल चल उभा लागलो सुपारी नाही रे सुपारी खडे नेट झाला काय तेव्हा आपल्याला गुरुवार आम्ही गुरुवार सगळेच गुरुवार एकच तो विषय होता तो टेमकराचा देव होळी प्रमाणेच वाडीची होळी करण्याची पद्धत आहे. पप्पू ए तू हाडेचा मानतोस ना ती काठी आधी रिगव काठी वर लाव जवळ करू काय बरं आता जवळ करूनच म्हणते म्हणजे काय लांब काठी असली ना तू टाळात गेलेली बरी असा का माझा आम्ही काय करतो ऐकलं जवळ करू काय आता जवळ करू का म्हणून दोनच दिवस ठेवले होळी तोडले पैसे ती तोडते मूर्ती होती जा कुडा वाजवतोस तू काय उतरा नाही बघ बरेच काय घ्या ह्या कर झाड काय घेतो धर असा काळू तू आंब्याचं बघ असा झाडता काठी बाजू कर बाजू हे गुरु घंटे घ्या ना एखादा घणू हाती घेतलेली तू बदलून बदलून उभं तिला आधी आणि तांदूळ हे करावं ना हो हो वाडीतले मानकरी होळीचे पूजन करतात. तांदूळ लाव एका लाव आपल्या होळी एक लाव लाव तांदूळ गण संजय तू नारळ तिथे नारळ नारळ दी पुढ्यात ठेव तांदूळ हा तो हा तो बांधतो तो वर होतं का बांधवलं झाला का तो बांधा खोयो वर बांधा तो वर बांधा खोयो है ना आणता ना संजय काय रे आणता संजय नारळ आहे ठेवलं काय पुढ्यात ठेव खाली ठेव खाली ठेव आणि तो बारण घे तुझ्या कसा हातीक लागा हातीक पोता तितको बांधवायचा वाडीतल्या होळीला नैवेद्यात नारळ अर्पण केला जातो. हातीक गावात इतको बांधायचा काय वाटतं बांध व्यवस्थित जोड ठेव त्यांनी पूजन केल्यानंतर वाडीतले बाकीचे होळीचे पूजन करतात. त्यामुळे वाटता प्रत्येक गावात देव होळी आणि गावची होळी ह्या दोन होळ्या मोठ्या असतात. गावातल्या प्रत्येक घरातील पुरुष मंडळी होळीला उपस्थित असतात. आपण पाहत आहोत की गावच्या होळीच्या तयारीसाठी गावकरी मंदिर परिसरात जमा झाले आहे. होळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. सर्व गावातील जाणकार मंडळी होळीच्या तयारीत मनापासून पुढाकार घेतात. कोकणातील प्रत्येक सण श्रद्धेने आणि रीतिरिवाजानुसार साजरा केला जातो.
गावची मोठी होळी उभी करणे ही खूप मेहनतीच काम असते. देव होळी सारखीच गावच्या होळीची तयारी केली जाते. तुम्ही पाहत आहात कशा प्रकारे होळी उभी केली जात आहे. होळी उत्सवाला होलिका दहन, होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, डोलायात्रा, कामदहन अशी वेगवेगळी नावे आहेत. कोकणात याला शिमगो म्हणतात. वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतोत्सव असेही याला म्हटले जाते. देशीनामाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे. यातूनच शिमगा असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते. कोकणात होळीचा उत्सव महत्त्वाचा मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. कोकणात हा सण सुमारे 15 दिवस साजरा केला जातो. होळी हा सण पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला याबद्दल सांगायचं झालं तर 4थ्या शतकातील चंद्रगुप्त दुसऱ्याच्या कारकिर्दीत दंडीन यांनी लिहिलेल्या दशकुमार चरित आणि कवी कालिदास यांनी लिहिलेल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे. 7व्या शतकातील संस्कृत नाटक रत्नावलीमध्येही होळी साजरी करण्याचा उल्लेख आहे. चंदू आहे इकडे. हा अडचण आहे ते.
बाजू ठेव गाव वारगडा कोली खरी कर आणि तुझी आपली नाव करती करून घे बाबा या माझा माझा तुझी आपली सहा दवाखाने नाव केले यात मान्य करून घेतलं तर आपण नाव केलं मान्य करून घे काही आरोग्या बाजू ठेव आणि तुझी सेवा आनंद आनंद करून घे तिकडे आमचे दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा अरे माझ्या हौलीच्या पाटला बसलास कंच बाजूला धरण बसून शिकाय र करतस हनुमान राशी बेवरा दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा